काठीच्या राजवाडी होळीचे बँडिंग करण्यात येणार आहे। जगभरातील लोकांना येथील संस्कृती आणि परंपरा याची ओळख व्हावी हा त्यामागचा उद्देश असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केले। डॉक्टर उईके यांनी धडगाव येथील भोंगऱ्या बाजारात सहभागी होत सायंकाळी उशिरा काठी येथील होळीत सहभागी झाले। नंदुरबार तालुक्यातील निर्भेल येथील आरोग्य उपकेंद्र परिसरातून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली। भूषण कैलास बागले राहणार टाकरखेडा यांनी त्यांनी दुचाकी आरोग्य केंद्र परिसरात उभी केली होती। चोरट्यांनी ती चोरून नेली। याबाबत नंदुरबार तालुका पोलिसात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे। तळोदा ते थुवानी रस्त्यावर कोठार गावाजवळ भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली। यात दुचाकी चालक वीरसिंग पाडवी यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला। यात दोन्ही वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले। याबाबत जेल्या पाडवी यांनी फिर्याद दिल्याने कार चालक राहुल रमन गुलाले राहणार गोपाळनगर नंदुरबार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास हवालदार रामा वळवी करीत आहे। नवापूर येथील तहसीलदार दत्तात्रय जाधव यांचे घर चोरट्यांनी फोडून 1.5 लाखाचा मुद्देमाल चोरला आहे। तहसीलदारांचे घरच चोरट्यांनी फोडल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे। सायंकाळी उशिरा तहसीलदार गावाहून परत आल्यानंतर फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते। नंदुरबार शहरातील बालाजी वाड्यात मानाची होळी पेटल्यानंतरच शहरातील इतर होळी पेटवल्या जातात। त्यासाठी याच होळीतून मशालद्वारे अग्नी नेला जातो। धडगाव तालुक्यातील लेगापाणी ग्रामसभेने सामुदायिक वनहक्क व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आदर्श ठरेल असा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे। आदिवासी व ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला महिला नेतृत्वाखालील पहिला बांबू उत्पादक कंपनीचा उपक्रम राबवण्यात आला आहे। या अंतर्गत 7.5 मेट्रिक टन बांबूची पहिली निर्यात करण्यात आली आहे। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबवून 20 टन कचरा गोळा केला। नंदुरबार, शहादा व तळोदा येथे हे अभियान राबविण्यात आले। नंदुरबार शहरात बस स्टँड परिसर ते संजय टाउन हॉल, शहर पोलीस ग्राउंड तसेच पंचायत समिती, हाट दरवाजा व महालक्ष्मी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले। या अभियानाचे उद्घाटन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे होळी व मेलादा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या वाहतूक कोंडीवर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पावरा यांनी पथकासह नो पार्किंग क्षेत्रातील ढकलगाड्या, भाजी विक्रेत्यांच्या लाऱ्या व खासगी वाहने हटविण्याचे आदेश दिले आहे। याबाबत नागरिकांनी निवेदन दिले होते। तळोदा तालुक्यातील मोड येथील BTR हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली। विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर स्वच्छता करून केर कचरा गोळा केला। तसेच बिस्किट पुड्यांचे, रेडीमेड फूडचे आवरणे, प्लास्टिक पिशव्या आदींचे संकलन केले व शाळेच्या मैदानात प्रतिकात्मक होळी उभारण्यात आली। नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमास सरपंच विशाल पवार, जिल्हा परिषदचे माजी सदस्य देवमन पवार, जयंतीलाल घुगे, सेवानिवृत्त उपायुक्त यशवंत पवार, शिक्षण विस्तार अधिकारी SN पाटील, केंद्रप्रमुख जुबेर तांबोळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश महारू चौधरी, माजी अध्यक्ष दशरथ गावित, गणपत पवार, चैत्राम चौधरी, राजू खुके आदी उपस्थित होते। सातपुड्याच्या कुशीतील धडगाव शहरात पारंपरिक भोंगऱ्या बाजाराची यंदा मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। सोमवारी 2 मार्च सकाळी शतकांची परंपरा जपत हजारो आदिवासी बांधवांनी एकत्र येत भोंगऱ्या बाजाराच्या शोभायात्रेत जल्लोषात सहभाग नोंदविला। भोंगऱ्या बाजारानिमित्त सकाळपासूनच शहरात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले होते। या शोभायात्रेत आमदार आमशा पाडवी, आमदार राजेश पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह पराडके, माजी सभापती गणेश पराडके, महेश पराडके, रवी पराडके, जामसिंग पराडके, मुकेश पराडके, बाबा पराडके यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि लहान मुले मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाले होते। शहादा तालुक्यातील जीवननगर येथे नर्मदा बचाव आंदोलनातर्फे होलिकोत्सव साजरा करण्यात आला। या होलिकोत्सवात सहभागी झालेल्या देशभरातील मान्यवरांनी आदिवासी बांधवांचे प्रबोधन केले। जीवननगर या पुनर्वसन वसाहतीत भरड, केली,
थुवाणी, अट्टी, बिलगाव व सावऱ्या दिगर या 6 गावातील मूळ रहिवाशांकडून 2005 पासून ही होळी साजरी केली जाते. शेतातील मेंढ्याच्या पढावावर बिबट्याने हल्ला करीत 2 मेंढ्या फस्त केल्याची घटना शहादा तालुक्यातील प्रकाशा गाव शिवारात घडली आहे. बिबट्याच्या संचारासह मेंढ्यांवर केलेल्या हल्ल्यामुळे मेंढपाळ व शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीती पसरली आहे. वन विभागाने परिसरात संचार करणाऱ्या बिबट्यास जीरबंद करावे अशी मागणी होऊ लागली आहे. मोबाईल शॉपिंगचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे 33,000चे विविध मोबाईल चोरून नेल्याची घटना शहादा तालुक्यातील राणीपूर फाटा येथे घडली. या प्रकरणी अनोळखींविरुद्ध म्हसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील काकेश्वर विद्याप्रसारक संस्था संचलित श्रीमती क. पु. पाटेल माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय भालेर येथे संत गाडगे महाराज यांची जयंती सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात साजरी करण्यात आली. यंदाच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी गाव तसेच शाळा परिसराची स्वच्छता करून संतांच्या कार्याला प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन केले. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या दक्षता मोहिमेअंतर्गत शिरपूर तालुक्यात अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली. 8,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी फरार वाहन चालक व वाहन मालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील बोरद येथील भोंगऱ्या बाजारातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले असून होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या भोंगऱ्या बाजारात महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून भोंगऱ्या बाजारात पदार्पण केल्याने बाजाराला मोठे आनंदित वातावरण निर्माण झाले होते. या 2 दिवसात बोरद येथील भोंगऱ्या बाजारात 60 ते 70 लाखाची उलाढाल झाल्याचे समजते. नवापूर नगरपालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता स्थापन झाल्यानंतर शहरातील विकास कामांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील शिवराम पार्क येथील रामेश्वर महादेव मंदिराच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ विधिवत पूजन करून श्रीफळ फोडून करण्यात आला. कार्यक्रमास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, बांधकाम सभापती भालचंद्र गावित, आरोग्य सभापती सौ मीनल लोहार, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, युवा उद्योजक धनंजय गावित, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मनोहर नगराळे उपस्थित होते. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर खांडबारा येथील मुख्य बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली. लाखोंची उलाढाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सणानिमित्त खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाले होते. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ गजबजून गेली होती. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.